नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? प्रयत्न करणे कधी सोडू नका. गुच्छातील शेवट ही चावी सुद्धा कुलूप उघडू शकते. कपडे नाही, माणसाचे विचार ब्रँडेड असले पाहिजे. प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका. माणसाला त्याचे श्रेष्ठत्व जातीने नव्हे तर गुणांनी प्राप्त होते. उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका. हक्क आणि कर्तृत्व एकच नाण्याचे दोन बाजू आहेत. गर्वांचं घर नेहमीच खाली असतं. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं. जीवन जगण्याचे दोन नियम. पहिला, फुलासारखं निखरावे आणि दुसरा, सुगंधासारखं पसरावे. अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा. जिंकणारे वेगळ्या गोष्टी करत नाही, तर ते गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात. वेळेला व्यर्थ घालवणं म्हणजे वेळेची हत्या केल्यासारखं आहे. जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही आणि जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाही. झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो. फक्त जिंकणारेच नाही तर कुठं हारावं हे कळणारा सुद्धा महान असतो. जो परिस्थितीनुसार बदलतो तोच समोर जातो. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्या जवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानंच वागलं पाहिजे. ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. जेव्हा तुम्ही कठीण परिश्रम करण्यास सुरुवात कराल तेव्हाच तुमचं आयुष्य सोपं होईल. कामाचा खूप व्याप असतानाही आवर्जून काढली जाणारी आठवण म्हणजेच खरी मैत्री. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे. आपण स्वतःला हवी ती सवय लावू शकतो. फक्त लावायची कोणती हे आपण ठरवायचे असते. जेवढ्या उंच शिखरावर पोहोचाल तेवढे सोबती कमी होईल. लहान तळ्यासारखे गोड राहा, जिथं सिंह सुद्धा खाली मान घालून पाणी पितात. भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात, त्याची खपली काढू नये. प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते ध्येय नक्की गाठतात. निंदा आणि टीका वाट्याला यायला हवी. फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होत जातात. जीवनात प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा असतो, कारण चांगले लोक साथ देतात तर वाईट लोक अनुभव देतात. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात. फक्त संघर्षाचा काळातच एकटं राहावं लागतं.
बाकी चांगल्या काळात सर्वच सोबत असतात. मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा हेही समजायला हवे. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व असते. आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही. धीर म्हणजे स्वतःचीच परीक्षा पाहणे. यश मिळवायचं असेल तर स्वतःवर काही बंधन घाला. विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा. जर माणसाला गलिच्छ आणि घाणेरडे कपडे घालायची लाज वाटते तर गलिच्छ आणि घाणेरड्या विचारांची लाज का वाटू नये. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. मरण हे अपरिहार्य आहे, त्याला भेऊ नका. क्रोधाचा एका क्षणी संयम राखला तर पश्चातापचे 100 क्षण वाचतात. प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. कोणी कौतुक करो व टीका, लाभ तुमचाच. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी. यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होते. ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. स्वतःला प्रकाशमान करायचे असेल तर सतत चमकत राहिले पाहिजे. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधारणी करत बसायची नाही. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा, पण माफ कोणाला करायचा ह्याचा नक्कीच विचार करा. मनासारखा यश त्यांनाच मिळतं ज्यांचा डोळ्यात समोर नेहमी त्याच ध्येय असतं. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास. काही लोक आनंद मिळेल ते काम करतात तर काही लोक मिळेल त्या कामात आनंद शोधतात. जर तुम्हाला दररोज आनंदी राहायचं असेल तर माझे व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, तुम्हाला हे सुविचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. धन्यवाद.